हॅलो 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 1 2 3 माईक चेक हॅलो हॅलो राजा दा जरा आवाज चांगला मॉनिटरला येऊ द्या दणदणीत, कारण आज आज काय व्हायचं तो धोरला होऊनच जाऊ दे. हो, कारण काय माहितीये ना, आजचा माहोल बघून आजच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी, म्हणून आवाज जरा वाढवला असतं लय मेहरबानी राजा. हा, थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीनं काय द्यायचंय तो दे. हो आल्या म्हणती राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय तेवढा तुला सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा, आपली वर्ण खाल्लं सगळ्यांनी सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही, म्हणतात बुवा 50 मिनिटात काय तो आवरा. आता
बघूया प्रयत्न करतो. जर उशीर होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात सगळा समाधान मानून घ्या. तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा काहीतरी विषय. आणि म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024, 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स ही माझ्या सर्व या भावंडांनी, या माझ्या सर्व भावांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक सुनीलदा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला आहे, या शक्तिसूर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश गोवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचं सर्व श्रेय जाते तुम्हाला आणि म्हणून तुमचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड, आज म्हणतात हादरणे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो. आयुष्यात आपण जगतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे, बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही. आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचा जादूगार विकासशील नामरे बुवा शाहिराने विनंती करतो आपण आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन या. माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतो. निश्चित गंमत मध्ये करा. बुवांचा डायलॉग आहे, म्हणतात मोठ मोठं गार केलं गंमत मध्ये. अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत
पाठ राखी आई झोलाई मुक्तीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाखीर राजश्री मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ कोंडे चौकडेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून याची सेवा या ठिकाणी संपन्न होते या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनातला हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बुवावरती ज्यांचा जीव मोठा आहे. आता काय झाली लोक म्हणतात बुवा जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं थाळ्याला पण उभं करायचं नाही नव्हते पण असं नाही मित्रांनो. आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बुवाला आणि चौथा विश्व मित्रांनो हाऊसफुल झाला. या सर्व तुमची पुण्य आहे. आणि या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो. आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललाय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडी सोंग फार आहेत मित्रांनो. म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू जीव आपले प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार. आज मला त्यांच्यावर साथ करतायत माझे बंधू ललितदादा येसरे. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. आज आमचा खरटवाला काही इथं आलं नाही आमचा रोहितदादा जाधव त्याला पण मानाचा मुजरा करतो. बारी मला वाटतं लाईव्ह असायचं नक्की बघत असतील. त्यानंतर आज मित्रांनो माझी पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेशदादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असते तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोषदादा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर शाहीर आदित्यजी खांडेकर शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विरे पार्ले या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि घोडगाड्याचे शाहीर भावेशजी बोजे बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच कोरसचा साथ ज्यांच्या हस्ते वेदांती जाधव आज ते देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी बंदेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपसक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराटे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग कोणी गुरुजन वर्ग प्रतिष्ठित मान्यवर चाहता वर्ग मित्र परिवार सर्वांच्या आता काही नावं घेत बसत नाही कारण आज काय ती साला फक्त गोवांचीच काढायचे म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो प्रस्थाना आटपतोय आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत राजदादा पाटील आणि आमचे गौरवदादा घोटाळ आणि आमचा आदू सदा आणि कदा अगदी आमच्या राजदा सोबत असतो आमचा आदू या सर्व या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मी करतो. आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये म्हणून म्हणालो बुवा मोठं गार केलं गंमत मध्ये आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण बुवा हिंमत मध्ये म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तो तिचे भनमी म्हणतो होऊनच जाऊ दे पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली आमचे गणपतदादा लांबोरे आमचे सचिनदादा कोल्हापटे शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. व परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बागा करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिरांनी मला कुठल्या तरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज, तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्र आहे तो समोर त्याला सुराचा शिकवायला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन गाण्याच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठल्याही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती एक मला शेर मारून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगे भरण्यासाठी आले आपल्या या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गावदेवी आई कुलस्वामीने अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात त्या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरदहस्त आहे, जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं 2 घास सुखाचे खाताय, त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. त्यांच्या जीवनाची वाली संकट काळी भक्तासाठी आई तुझं धावून आणि म्हणून स्तवन अशा मुंबई देवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबई, हो मुंबई नगरीची तू ग मुंबई, काय वर्णावी तुझी नवलाई, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, त्यांच्या जीवनाला तुझं सुख दे. तुझी नवलाई
मी तुझी नवलाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राहिली, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राहिली, त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची मुंबाई कालवरला मी तुझी नवलाई नगराची मुंबाई कालवरला मी तुझी नवलाई संसाराच्या साठी मुठीत जीव घेती, धक्काबुक्कीच्या प्रवासात हे प्रणाम ओढी तू उभी राहते पाठी, आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा आहे तुझ्यावर माते भरोसा कामधंद्याला जाता येताना, कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, काय म्हणणारी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई माणसाचा कर्माणी त्याची सांगतो कहाणी, तो आहे गिरगिरे गावाचा, फिरतो अडवाणी इथं नाही त्याच कोणी, आहे आधार तुझ्या नावाचा. आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेड प्रसंगाला आधार तू दे ग, वेड प्रसंगाला आधार तू दे ग, हेच दान मागतो मी तुझ्या पायी. मुंबई नगराची तू ग मुंबाई, मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णाली तुझी नवलाई. मुंबई नगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई महानगराची तुझ मुंबाई काय वर्णा मी तुझी नवलाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णा मी तुझी नवलाई मुंबई नगराची तुझ मुंबाई अग मुंबई नगराची तू ग मुंबाई, मी काय वर्णावी तुझी नवलाई. बोल श्री गणपती गजानन महाराज कामदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी गुरुवा शिवराम धोंड वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय आसो आसो आसो
झालेला आहे. आता विषय तो गणाचा. डावल तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून ह्यासाठी कसं आहे माहिती का, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय बंधने माऊली? बंधने माऊली, तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसला देवासारखं माझ्या, अगदी मी पण तुमचे 2-2 डोळे वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे? सन्मान्य शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे लांबोरे, मी काय म्हणतो विकासजी लांबोरे हा म्हणतात की मी म्हणता शीघ्र कवी. हे काय म्हणतात? मी म्हणता शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती, फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू दे. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना, तुम्ही काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित सुद्धा शीघ्र कवी आहे. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगते बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि आज पण काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहिती का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, उगाच भांगीत करता, भारी कशाला. पण नाही, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलत, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा ह्या काय नाही युट्यूब आले नाही. अडाणी बुवाला 4 ठेवणारा तुम्ही कोण? 4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक ही कोण आहेत? हे पण अडाणी. शाहीर येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची 17 आणि कारभारी 17. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फतरा बुवा. मला त्यानं वाचून बघू नका तुम्ही, पण त्यांना सांगा जाऊ ना येड्याची 17 म्हणून विचारतो काय करतोय फतरा आहे ना. पण मानलं पाहिजे, आपली शायरीने एक विषय बोलला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतः नका म्हणू, आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय लांबरे नो देऊ काय देऊ ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर नाच माझ्या सोबत म्हणतात बाईना मला येतं, हे मला काय काय म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार विषय घेतोय गणाचा, एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात. कारण आज माझ्या आईकडे सांगितलं बुवा, दुसरी बारी खर्च व्हायला काय तुम्ही 25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. माझा पोरगा पण म्हणतोय लाल लाल कलरची बागलीचा कलर ह्यांना कशाला यायला लागलं. लाल पोरा गल्ली ती पोरा पण आताशी बोलताय. आणि म्हणून विषय मित्रांनो आहे गणाचा. परवा विषय गायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी, या संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलेलं आहे मित्रांनो.
ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुद्धा पाहिजे. विषय काय आहे? हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी गोवाना नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय. या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय ना, आज गाण गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मरपड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे म्हणतात. 22 तारखेला म्हणतात पडणार आहे, येताना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय. काय म्हणतोय लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांब बाबा आणि खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. आणि म्हणून शाहिराना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिराना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमाच बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना जास्त झोपवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्याला देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गबाणीचा. ते शाहीर म्हणतात की म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमराच्या वर काही तो बोला बुवा. आज तुम्हाला कमराच्या खाली पण नाही आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा. आज
तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमराच्या वर आणि कमराच्या खाली, तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंधरे माऊली, गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकण माझ्या डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात, बुवाला म्हणतात आले होतं गाणं बोला, सांगा बुवा गाण्याला भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही, लेखणीने हसतात. परवाच सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी भूषण, नाही सावरी तुझी मूर्ती बोजेरी, कसे तुझे गाऊ भजन. येण्याची जत्रा म्हणतात, गणपती म्हणतात डाल म्हणतो. तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलंच नाही बुवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात, तुम्ही माझ्या जेवढ्या जेवढ्या गाण्याला हसताव ना बुवा, तेवढीच गाणी राजेश बुवाचे सुपर आणि डुपर झालीत बुवा. म्हणून असत राहा, हसतील त्याचा दात दिसतील, नाही असेल त्याचा नको काय तो दिसतील. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जागडी नृत्य डबलबारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जागडी शक्कलीवाले शाहीर सुयोगजी हुमणे सह तेजस हुमणे आणि तुरीवाले शाहीर काशीरामजी शिकवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो, हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू द्या, आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवडीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको बुवा, आज तुम्हाला मधलाच दोष देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवडीचा विषय का तर मित्रांनो म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. आणि मी गवळ मी परवाच्या वारीत पण 2 गवलेली गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा, ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोला आहे. पदर म्हणतात सरकल बुवा, माझा पदर मी जाम आवडून धरलाय, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून गवळ गाता म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. होता भीमराव लय दीन राड, विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही, कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला, या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गवळीना, काय ग बोरीनो, काय ग बोरीनो, ए बोरीनो, ए बोरीनो. त्याला चोर म्हणता काय ना, चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला, काय म्हणतो, जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा, माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही पोरीनो. काय ग माझ्या बाबूला तुम्ही नाव ठेवायचा, बाबू कसा पण असू दे, सावला असू दे, काला असू दे, पण माझा. ह्या माझ्या बाबूला नको तिथं केस आलंय असू दे, तरी पण बाबू माझा. त्याचा केस मला टुकलं तरी चालतील, पण बाबू. म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, जरी रंगानं असला काला, जरी रंगानं असला काला, जरी रंगानं असला काला, अरे जरी रंगानं असला काला, तरी मनानं हाय दिलवाना, जरी रंगानं असला काला, तरी मनानं हाय दिलवाना, जरी रंगानं असला काला,
ना ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी. म्हणून असू द्या, चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा, विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेमावणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरीवाले शाहीर आमचे विकास शेठ नाम रे बुवा 200 रुपये घोषित मानाचा मुजरा. तर विषय असा आहे, शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे, आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बुवाला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय. म्हणून यावरच वाटेल म्हणून शेवटचा विषय ठेवतोय बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या, धंदे सगळी पलापल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू कपाळी शोभन का गेले वाली मी सांगा तुम्हाला शोभन का. म्हणून विषय कसा आलाय बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, सांग तुझे होते का खालून? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का? विषय करून सोपा जा विचार बाबा. नको मारू सुधाबा, हिला विषय करून सोपा जा विचार बाबा. तिथे या बाजू नको तुला जू, तिथे या बाजू नको तुला जू. गुरुकडे तू मात, अरे गुरुकडे तू मात. तुला येतो माझा जेवढा तुझे घालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? हे प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? अरे जेव्हा येतो तुला माझा राग, ओ मला पाणी वाता वर माझा आगी झालं होता पाणी वाता म्हणून म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का? आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगाबाद आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की आहे तरी काय. त्यांना स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा म्हणाल अजय अतुलला पण टाकून गेले ते असू द्या. म्हणून रात्र थोडी सोंगाबाद मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि सह सुनील डावण आणि मी स्वतः शाहीर अनिल गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळात ज्याने पूर्ण केला आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंगत आणले ते आमचे शक्तिवले शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होत्या राजेश बुवांसाठी.
धावतात या आंबे. धन्यवाद राजेश बुवा, धन्यवाद.